महायुतीचा विधान परिषदेचा 11-4-2चा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती. दिल्लीतून नेते परतल्यानंतरही अधिकृत घोषणा नाही. सन्मानानं जागा वाटप होईल, शिंदेंना विश्वास. मवियाची आज महत्त्वपूर्ण बैठक. काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये विधान परिषदेच्या जागा वाटपावर चर्चा. तर काँग्रेसकडून कालच एबी फॉर्मचं वाटप. ठाणे विधान परिषद निवडणुकीमध्ये हितेंद्र ठाकूर यांची बविया डिमांडमध्ये 70 मतं आपल्या बाजूला वळवण्यासाठी भाजप शिवसेनेमध्ये रस्सीखेच, गाठीभेटी वाढली. सीएनजीच्या दराची 100कडे वाटचाल. सीएनजी 100च्या उंबरठ्यावर विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल. रिक्षा, टॅक्सी चालक आणि मध्यमवर्गीयांमध्ये नाराजी. पुणे पिंपरी चिंचवडमधील स्कूल बसच्या भाड्यामध्ये वाढ. स्कूल बस ओनर्स असोसिएशनच्या बैठकीमध्ये निर्णय. 1 जूनपासून भाडेवाढ लागू होणार. विदर्भात वाढत्या तापमानाचा कहर. नागपुरात 24 तासात 10 मृतदेह सापडले. उष्माघातानं मृत्यू झाल्याचा संशय. बीडच्या वडवणीला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा. वादळी वाऱ्यामुळे सोलर पंप पूर्णपणे उद्ध्वस्त. शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान. अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गारपिटीसह पाऊस. ब्रह्माणवाडा, रेवसा ते इथं गारपीट. उष्णतेनं हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा. रत्नागिरीमध्ये 2 महिन्यांसाठी मासेमारी बंद. 1 जूनपासून मासेमारीवर बंदी. नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई. मत्स्य संवर्धनासाठी प्रशासनाचा निर्णय. इबोलासाठी कस्तुरबा रुग्णालय सज्ज. कस्तुरबा रुग्णालयामध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार. इबोला संशयितांना कस्तुरबा रुग्णालयामध्ये आणणार. विमानतळावर प्रवाशांची स्क्रीनिंग सुरू. पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीमध्ये 8 जणांचा मृत्यू. विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याची चर्चा. पोलिसांनी विषारी दारूची शक्यता फेटाळली. भिवंडीमध्ये कुर्बानीसाठी बांधलेला रेडा पळाला. रेडा रस्त्यावर पळतानाचा व्हिडिओ व्हायरल. रेड्याला पकडताना अनेक जण जखमी झाल्याची माहिती. इटलीचा स्टार खेळाडू यानिक सिन्नर फ्रेंच ओपनमधून बाहेर. अर्जेंटिनाच्या जुआन मॅन्युअलकडून सिन्नरचा पराभव. पॅरिसमधील उष्णतेमुळे सिन्नरनं सामना गमावल्याची चर्चा.